नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आपल्या सगळ्यांनाच आपल्या आईच्या हातचं जेवण आवडतं आणि माझ्या आईच्या हातची जी रेसिपी मला सगळ्यात जास्त आवडते ती म्हणजे कोंबडी रस्सा। कोंबडी म्हणजे चिकन आणि अगदी सोपी चिकन करीची रेसिपी आहे आणि या चिकन करी बरोबर आपण खायला गरमागरम तांदळाच्या भाकऱ्या पण बनवणार आहोत। तर आता आपण दोन्ही रेसिपीज कशा बनवल्या जातात ते बघूया। सगळ्यात आधी चिकनला मॅरिनेट करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हळद। हळदीनंतर आपण ह्याच्यामध्ये टाकूया लाल मिरचीची पावडर, लाल तिखट घातलंय, मीठ घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालूया हे दही आणि हे दही घातल्यानंतर ह्याला चक्क हातांनी आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर आता आपण हे चिकन व्यवस्थित मॅरिनेट केलेलं आहे, याला आपण बाजूला ठेवूया 10 ते 15 मिनिटं आणि त्याच्या वाटणाची तयारी करून घेऊया। तर वाटणासाठी सगळ्यात आधी आपण एका बोलमध्ये ही कोथिंबीर घेऊया। कोथिंबीरीनंतर आपण घेणार आहोत पुदिना, हिरवी मिरची, आल्याचा एक तुकडा, लसूण, त्याच्यानंतर आपण हा रफली चॉप केलेला कांदा घेतलेला आहे। याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत अख्खे धणे, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडीशी खसखस, लवंग, काळी मिरी, बडीशोप, शहाजिरे, वेलची, चक्री फूल। आपण आता ह्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घालणार आहोत, त्याच्यानंतर एक छोटासा जायफळाचा तुकडा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। ही ग्रेव्ही छान थिक होण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडेसे काजू घालूया आणि आता हे जिन्नस मिक्सरमधून बारीक वाटून काढूया। आता आपण याच्यातला अर्धा मसाला मिक्सरमध्ये टाकलाय, थोडंसं पाणी टाकूया आणि याला चांगलं बारीक असं वाटून घेऊया। तर आता आपलं सगळं वाटण व्यवस्थित वाटून झालेलं आहे। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण राहिले ते आपण फेकून नाही देणार आहोत। तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हेच पाणी आपण आपल्या चिकन करीमध्ये वापरणार आहोत। याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे आता बाजूला ठेवून देऊया। चिकन करीच्या फोडणीसाठी तेल गरम करून घेऊया। आपण हे तेल पॅनमध्ये घातल्यानंतर याच्यामध्ये थोडेसे गरम मसाले परतून घेणार आहोत। आपण याच्यामध्ये घालूया तमालपत्र, 2 लवंगा आणि 3 ते 4 काळे मिरी। एक चमचा घेऊन याला छानपैकी परतून घ्यायचं आहे। या मसाल्यांचा छान वास यायला लागलाय। माझ्याकडे हा जो आहे तो किसलेला टोमॅटो आहे। टोमॅटोची अगदी पातळ प्युरी करून घ्यायची नाही आहे, ती चिकन करीमध्ये हा जो टोमॅटो आहे तो थोडासा दाताखाली आला पाहिजे, त्याच्यामुळे सरळ किसून घ्यायचा आहे टोमॅटो। हा जो आपण टोमॅटो ह्याच्यामध्ये टाकला आहे ते सगळं तेल वरती येईपर्यंत ह्याला छान परतून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनटं लागतील। आपला हा जो टोमॅटो आहे तो छान परतला गेला आहे। या पॅनमध्ये आता आपण हे जे वाटण वाटून ठेवलं होतं ते घालूया आणि हे वाटण घातल्यानंतर याला छान मिक्स करून हे वाटण चांगलं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। ह्याला साधारण 5 ते 7 मिनटं लागतात। गॅस अगदी हाय ठेवू नका, मीडियम फ्लेमवरती छानपैकी परतून घ्या। आता आपला हा जो मसाला आहे किंवा वाटण आहे ते छान परतलं गेले, सगळं तेल ह्या मसाल्याला सुटलेलं आहे। थोडीशी आपण आच मंद करून ह्याच्यामध्ये आपण हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकून घेऊया आणि एकदा चिकन टाकलं की हाय फ्लेम करून ह्याला 4 ते 5 मिनटं आपण आधी चांगलं छान परतून घेणार आहोत आणि थोडंसं चिकन ब्राऊन झालं की नंतर आपण पाणी ॲड करणार आहोत। तर आपलं हे जे चिकन आहे ते छानपैकी परतलं गेलं आहे। थोडीशी आपण याची हीट लो करूया आणि हे जे आपण पाणी मिक्सरच्या भांड्यातलं ठेवलं ते ह्याच्यामध्ये टाकूया। चिकनला स्वतःचं पण खूप पाणी सुटतं, त्याच्यामुळे आधीच जास्त पाणी टाकायचं नाही आहे। जर आपल्याला नंतर वाटलं की रस्सा थोडासा घट्ट आहे तर आपण अजून थोडंसं पाणी घालून त्याला पातळ करू शकतो। ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी आपण आता याची हीट मीडियम करूया। ह्याला आपण एका झाकणाने झाकूया आणि मीडियम हीटवर या चिकनला आपण 10 ते 15 मिनटं शिजवणार आहोत। आपली चिकन करी आता शिजते तोपर्यंत तांदळाच्या भाकऱ्यांची तयारी करून घेऊया। त्याच्यासाठी आपण एका परातीमध्ये हे तांदळाचं पीठ घेणार आहोत। या भाकऱ्या करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि सगळं पीठ एकदम मळून घ्यायचं नाही। जर तुम्हाला 4 ते 5 भाकऱ्या करायच्या असतील तर तेवढंच पीठ मळून घ्या
आणि बाकीच्या भाकऱ्या नंतर पीठ भिजवून करा. आता या भाकरीच्या पिठामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. तुम्हाला जर भाकरीच्या पिठामध्ये मीठ आवडत नसेल तर तुम्ही हे अवॉइड करू शकता. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याला असं मऊसर असं मळून घेणार आहोत. भाकरीचं पीठ हे छान मळलं गेलं पाहिजे, नाहीतर त्याच्या ज्या कडा आहेत त्या सगळ्या क्रॅक होतात. हे जे तांदळाचं पीठ आहे ते आपलं मळून तयार आहे. आता आपल्याला जेवढ्या भाकऱ्या करायच्या आहेत तेवढं आपण पीठ काढून घेऊया. म्हणजे आता सध्या आपण एकच करूया पहिली, तर तेवढं आपण पीठ काढून घेऊया आणि बाकीचं जे पीठ आहे त्याला एका बोलनी कव्हर करून बाजूला ठेवून देऊया. आता हा जो आपला गोळा आहे तो आपण हाताने थापून घेणार आहोत. त्याच्यासाठी थोडंसं आपण तांदळाचं पीठ आधी इथे पसरवूया आणि हा जो हाताचा भाग आहे त्याने असं आपण याला पसरवायचं आहे. भाकरी तयार आहे आणि आपला तवा सुद्धा छानपैकी गरम आहे. ही भाकरी जी आहे ती आपण तव्यावर टाकायची आहे आणि टाकल्या या भाकरीवरती पाणी टाकायचे, नाहीतर ही सुकून जाईल. आपल्याला केव्हा कळणार की भाकरी कधी उलटायची आहे? ही जे आपण वरती पाणी टाकलंय ते सगळं सुकलं की आपण भाकरी उलटून घेणार आहोत. तर आता हे वरचं जे सगळं पाणी आहे ते सुकलेलं आहे. आपण या भाकरीला उलटून घेऊया आणि मध्यम आचेवरती आपण ही दुसरी बाजू पण शिजवून घ्यायची. तर आता ही दुसऱ्या बाजूनी पण भाकरी शिजली की याला आपण असं डायरेक्ट गॅसवर टाकूया आणि 1 मिनिट शिजवून घेऊया. आपली ही भाकरी तयार आहे. ह्याला आता आपण लगेच या पोळ्या आपण ज्या कॅसरोलमध्ये ठेवतो त्या कॅसरोलमध्ये टाकून घेऊया, म्हणजे आपली भाकरी छान नरम राहील. चिकन करी आणि भाकरी दोन्ही तयार आहे. याला आता आपण पटकन सर्विंग प्लेटमध्ये टाकूया. आणि ह्या ज्या गरमागरम भाकऱ्या आहेत त्या आपण प्लेटवर ठेवूया. च्या वरतून थोडीशी कोथिंबीर गार्निशसाठी. कोंबडी रस्सा आणि तांदळाची भाकरी जशी माझी आई बनवते तशी अतिशय सोपी रेसिपी आहे. रेसिपीला लाईक करा आणि संजीव कपूर खजानाला सबस्क्राईब करा. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.